माऊलीच्या पालखी तळास मंत्री जयकुमार गोरे यांची पाहणी दौरा संपन्न। लोणंद शहरामध्ये 13 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता मंत्री जयकुमार गोरे यांचे आगमन झाले आणि पालखी तळावरती संपूर्ण पाहणी करून शासकीय अधिकाऱ्यांच्या व पदाधिकाऱ्याबरोबर चर्चा करून सूचना करण्यात आल्या। माऊलीच्या पालखी सोहळ्यास भरीव मदत शासन करणार अशी त्यांनी ग्वाही दिली। यावेळी आमदार धैर्यशील कदम, सातारा जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे पाटील, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, सातारा जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी, पंचायत समितीचे सभापती, पदाधिकारी, पत्रकार बांधव, ग्रामस्थ, नगरपंचायतचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी दिलीप वाघमारे, लोणंद। अडचण निर्माण होऊ नये अशा पद्धतीचं नियोजन पालखी मार्गावर करत असताना पालखी तळावर खूप मोठ्या संख्येनं वारकरी आणि माऊलीचं दर्शन घेणाऱ्या भक्तांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणावर असते आणि प्रत्येक वर्षी आपल्याला नवीन शिकता येतं। पाठीमागच्या वर्षी काय अडचणी आल्या, त्यामध्ये यावर्षी काय वेगळं करता येईल याचा सगळी ओहापोह चर्चा झालेली आहे आणि त्या अनुषंगानं तयारी झाली की नाही हे बघण्यासाठी आज या ठिकाणी आलो होतो। मला वाटते बहुतांश तयारी झालेली आहे। त्यातून ट्रॅफिकच्या आणि बाकीच्या ज्या काही टेक्निकल अडचणी छोट्या मोठ्या आहेत त्या संदर्भात प्रशासनाशी चर्चा आम्ही करू, परंतु प्रशासनानं आणि स्थानिक प्रशासन असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, या सगळ्यांनी गावातले आमचे ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी सगळ्या लोकांनी खूप चांगलं काम यावेळी केले आणि त्या अनुषंगानं आम्ही सगळेजण माऊलींच्या पालखीच्या स्वागतासाठी तयार आहे। मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी तुमच्या नियोजनाचं कौतुक केलं होतं। एकूण आत्ता पण नियोजनामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं ग्रामविकास विभागाकडनं काय केलं जाणार आहे ते सांगा। नाही, आपण पाहतो की आळंदीमधून निघाल्यापासून मध्ये पुणे पिंपरी चिंचवड शहरातला विषय सोडला तर बहुतांश पालखी मार्ग हा ग्रामीण भागातनं जातो। त्यामुळे ग्रामविकास खात्यावर खूप मोठी जबाबदारी या निमित्तानं येत असते। त्यामुळे ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून